हलक्या अशा तपकिरी रंगाच्या कपड्यांमध्ये गुंडाळलेली ती नवजात मुलगीच होती. रस्त्याच्या कडेला ती पडलेली होती. लोक तिच्या आजूबाजूला गर्दी करून उभे होते. तिच्याविषयी तऱ्हेतऱ्हेच्या गप्पा सुरू होत्या. काय माहीत कोण सोडून गेले आहे तिला, कोणाचे तरी पाप असेल ते. बदनामी होऊ नये म्हणून इथे मरायला सोडून गेले असते. कोणी म्हणत होतं, हो, ही मुलगी आहे म्हणून तिला इथे सोडून गेले असणार. अरे बघा ना, तिच्या अंगावरच्या कपड्यांवरून तर असे वाटते आहे की ही श्रीमंत घरात जन्माला आलेली असेल. अशा अनेक शंका तिथे वर्तवल्या जात होत्या. पण कोणीही त्या बाळाला हातही लावायची हिंमत केली नाही. फक्त एकानंतर एक येत होते आणि तिच्याकडे दयेच्या भावनेने बघून पुढे निघून जात होते. कोणीही पोलिसांना ही सूचना द्यायचे महत्त्वाचे नाही समजले. याच गर्दीचा भाग प्रवीण रिक्षावालाही होता. तो नेहमी दारूच्या नशेत असायचा. माणसांमध्ये म्हणायला आपलं असं कोणी नव्हतं त्याचं. हो, पण प्राणीही त्याचे सगळे संबंधी बनले होते. पहिले इकडे तिकडे कचरा उचलून तो पोट्या पाण्याचा जुगाड करून घ्यायचा. दरम्यान सरकारने त्याच्या हाती रिक्षा दिली. त्यामुळेच त्याचे जीवन चांगले चालत होते. पूर्ण दिवस तो मेहनत करायचा. त्याच्यातून जे पैसे यायचे त्यातून तो खाण्यासाठी आणि दारू आणायचा. त्याला बघताच आसपासचे कुत्रे जमा व्हायचे. प्रेमाने तो त्यांच्यावर हात फिरवायचा. पहिली चपाती तो कुत्र्यांना द्यायचा, मग तो खायचा. पूर्ण दारूची बाटली गटकून त्यांनाच बिलगून तो झोपून जायचा. प्रवीणने जेव्हा त्या नवजात बाळाला जवळ जाऊन बघितले तर त्या बाळाला मुंग्यांनी घेतले होते. त्याने लगेचच त्या बाळाला उचलले आणि सगळ्या मुंग्या झटकून आपल्या कवेत घेतले. थंडीमुळे निळा पडलेलं बाळ प्रेमाची ऊब मिळताच सामान्य झालं. प्रवीणने त्याचे पालनपोषण करण्याचा निर्णय घेतला आणि आपल्यासोबत घेऊन गेला. पहिले तर लोक त्याला दारुड्या वेडा म्हणून नजरअंदाज करत होते, परंतु त्याच्या या निस्वार्थ सेवेच्या भावनेमुळे देशमुख साहेबांनी त्याला राहण्यासाठी खोली दिली. त्याला वरून हेही सांगितले की इकडे तिकडे घाण करायची नाही. मी येईल तोपर्यंत इथे साफसफाई करून ठेवायची. आता त्याची रात्र निघण्यासाठी ते घर मिळाले होते. आता तर रोज तो पोळीसोबत दारू नाही तर दूध घेऊन येत होता. कधी त्या बाळाला पाठीला बांधून रिक्षा चालवायचा, तर कधी प्रवासी नसले की तिला तो मागे झोपवायचा. पूर्ण दिवस त्या मुलीला तो सोबतच घेऊन फिरायचा. प्रेमाने तो तिला चकुली म्हणायचा. याच प्रकारे चकुली आता 4 वर्षाची झाली होती. अजून जोरात बाबा, अजून जोरात चालवा रिक्षा. दोघे हाताचे पंख बनवून ती स्वतःला जणू ओढते आहे असेच तिला वाटायचे. बाबा, जेव्हा मी मोठी होईल तेव्हा मी खूप वेगाने आकाशात रिक्षा चालवेल आणि तुम्हाला बसवून आकाशाची यात्रा घडवेल. काळे कुरळे केसांमध्ये गोरा सुंदर चेहरा. खूपच शानदार वाटायचा. जेव्हा रिक्षावर चकुली स्वार होऊन निघायची तेव्हा नेहमी दररोज हेच दृश्य असायचे. प्रवीण कधी कधी शाळेच्या मुलींचेही सीट घेत असायचा. रिक्षाच्या पुढे दांड्यावर लावलेल्या गादी सारख्या सीटवर बसणारी चकुली ही शाळेत जाण्याची जिद्द करायची. म्हणून त्याने शाळेत जाऊन विचारपूस केली तर त्या शाळेचा खर्च त्याच्या येणाऱ्या कमाईपेक्षा जास्त असायचा. पण म्हणतात ना, देवी सरस्वती ही कृपा पैसे बघून होत नसते. प्रवीणला कोणीतरी सांगितले होते तो तिला सरकारी शाळेत दाखल करू शकतो. पण हे सगळं प्रवीणच्या डोक्याच्या बाहेर होते. त्याच्यासाठी देशमुख साहेब होतेच. ते तिला दाखल करण्यासाठी घेऊन गेले. पण दाखल्यासाठी नावाचीही गरज होती. त्याला विचारल्यावर त्याने प्रेरणा नाव सांगितले. हे नाव त्याच्या आणि तिच्या जीवनाची स्वतःची प्रेरणा होती. प्रवीणला त्या नावाचा थोडाही अंदाज नव्हता की हे नाव काय माहीत किती लोकांच्या जीवनाचे सार्थक करणार होते. चकुलीचा दाखला झाल्यानंतर प्रवीणला जसे जगण्याचा उद्देशच मिळाला होता. तो अजून जास्त मेहनत करत होता. इकडे चकुली जणू पुस्तकांचे पंखच मिळाले होते. तिने आपल्या हुशारीने आणि चतुराईने शिकण्याच्या जिद्दीच्या जोरावर ती प्रत्येक वर्गात प्रथम येत गेली. ते म्हणतात ना, सूर्याला एवढी चमक असल्यावर काळे वादळांची हिंमत नसते थांबवण्याची. ती पूर्ण प्रेरणा झाली होती. तिला चांगल्या हॉस्टेलमध्ये ठेवण्यात आले. ती आपल्या जिद्दीवर आणि हुशारीच्या जोरावर ती पुढच्या शिक्षणाचा मार्गही स्वतःच निवडत गेली. प्रवीण तिला भेटायला येत होता प्रत्येक आठवड्याला. बाबा, फक्त काही दिवस अजून, मग मी तुम्हाला तुमच्या स्वतःच्या आपल्या घरात ठेवेन. प्रवीणला तिचे हे बोलणे फक्त काल्पनिकच वाटत होते, पण मुलीच्या जिद्दीवर त्याचा विश्वास होता. 12वीत प्रथम आल्यानंतर गुजरांच्या मार्गदर्शनाने तिने NDAची परीक्षा पण उत्तीर्ण करून घेतली होती. आता जवळपास 2 वर्ष महिला पायलट ऑफिसरच्या प्रशिक्षणासाठी तिला शहरातून बाहेर जायचे होते. याच दरम्यान तिने प्रवीणला काहीही सांगितले नाही.
फक्त एवढेच सांगितले होते की अभ्यासाचा खूप लोड आहे, तुम्ही भेटायला येऊ नका. मला जेव्हा वेळ मिळत जाईल तेव्हा मी तुम्हाला भेटायला येऊन जाईल. तरीही प्रवीण प्रत्येक आठवड्याला इच्छा व्यक्त करायचा भेटायची, पण त्याला त्यातून फक्त निराशाच मिळत होती. एक दिवस तो प्रवासी बनण्यासाठी उन्हात उभा होता. तेवढ्यात तिथे एक 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 तरुणी मुलगी वर्दीमध्ये येऊन बसली. प्रवीणने विचारले, कुठे जायचे आहे मॅडम? प्रवीणने मागे वळून पाहिले. त्या मुलीला बघून तो विचार करू लागला की अगदी माझ्या चकुलीसारखीच आहे. कधी माझी चकुली ही अशी बनू शकेल का? अरे बाबा, घेऊन चलता आहे की नाही, का बघतच बसणार? मुलीचा आवाज ओळखीचा वाटत होता प्रवीणला. आपल्या डोळ्यावर व कानावर विश्वासच होत नव्हता. त्याने रिक्षातून पाण्याची बाटली काढली आणि आपल्या तोंडावर पाण्याची चपकी देऊ लागला. पिणे तर मी कधीपासून सोडले आहे, मग ही नशा कसली? मुलीच्या प्रेमात मी वेडा झालोय बहुतेक, प्रवीण स्वतःशीच बडबडत होता. प्रेरणाने प्रवीणला गदगद हलवले. बाबा, मी तुमची छकुलीच आहे. हे काही स्वप्न नाही आहे. ही वर्दी तुमच्या माझ्या मेहनतीच्या दोरावर मी शिवलेली आहे. प्रवीणला काही लक्षात येत नव्हते. फक्त एवढेच कळत होते की त्याची मुलगी आता मोठ्या पदावर बसली आहे. तिथून ती सरळ आपल्या हॉस्टेलला गेली. तिथे तिचा जंगी स्वागत केले गेले. सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये आज ती एक प्रेरणा म्हणून उभी होती. आता ती जोपर्यंत शहरात होती तोपर्यंत कधी महिला दिवसाच्या तर कधी महिला प्रशिक्षण केंद्राचा कार्यक्रम असो, तिचा सन्मान करण्यासाठी सगळे आतुर असायचे. ती जिथेही जात होती तिथे प्रवीणला सावलीसारखं सोबत ठेवत होती. तिच्या सगळ्या यशाचे श्रेय तिच्या बाबांना देत होती. ते पाहून प्रवीणच्या हृदय भरून येत होते आणि प्रत्येक वेळी तो त्याच्या अश्रूंना थांबवू शकत नव्हता. आज जाण्याची वेळ होती. प्रेरणा प्रवीणला आपल्यासोबत घेऊन जाणार होती. देशमुखरावांनी आपल्या घराजवळ रोषणाई केली होती. जवळपासचे सगळे लोक ते दृश्य बघण्यासाठी गोळा झाले होते. त्यांनाही बघायचे होते की या क्षेत्रातील पहिली महिला ऑफिसर आपल्या रिक्षावाल्या बापाला आकाशाची यात्रा कशी घडवते. इकडे प्रवीण परत परत रिक्षाला स्पर्श करत होता, जसं तो आपल्या आईपासून दूर जात होता. तिने त्याला जगण्यासाठी सहारा दिला होता. प्रेरणा त्याच्या भावना समजू शकत होती. ती म्हणाली, बाबा, चिंता नका करू तुम्ही. तुमच्या पहिले तुमची रिक्षा तिथे असेल आणि तुमचे मन जेव्हा केव्हा झाले तुम्ही इथे येऊन राहू शकतात, देशमुख काकांच्या घरी. देशमुख काका म्हणाले, धन्य झाले बेटा माझे घर, जिथे तुझ्यासारखी हिमतवान मुलगी वाढली. भाऊक होत दोघांनीही सगळ्यांना निरोप घेतला आणि पुढच्या प्रवासासाठी निघाले. विजयाच्या प्रवासासाठी सगळे साक्षीदार होते तिच्या या यशाचे. तिला रस्त्यावर मरण्यासाठी सोडून गेले होते तेही. मित्रांनो, ही होती आपली आजची कथा. कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा किमती वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.